नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा. तुमचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कच्चा चिवडा. आता तुम्ही याला कच्चा चिवडाही म्हणू शकता, कच्चा पक्का चिवडाही म्हणू शकता, जे नाव तुम्हाला द्यायचं आहे ते. तर चला, सर्वात आधी इथे मी मुरमुरे घेतलेले आहे. बघू शकता अगदी कडक आहे, खुसखुशीत आहे आणि म्हणजे याला भाजायची वगैरे गरज नाही. छान चाळून वगैरे हे मुरमुरे घेतलेले आहे. इथे साहित्यामध्ये मी कांदा, शेंगदाणे, फुटाणे घेतलेले आहे, मिरच्या, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, मोहरी आणि इथे मी तिखट, बघू शकता तिखट, हळद आणि धने पावडर घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर चला बघून घेऊया ही रेसिपी. तर आता मुरमुरे कडक असल्यामुळे मी त्यांना भाजून वगैरे काही घेणार नाहीये, स्वच्छ चाळून घेतलेले आहे. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण सर्व साहित्य आपले तळून घेऊ. तर सर्वात आधी मी ते शेंगदाणे तळून घेणार आहे. छान तेल गरम झालं, अगदी कडकडीत तेल गरम करायचं नाही आणि शेंगदाणे जास्त जाळायची नाही आपल्याला. बघू शकता ते छान पैकी असे आपल्याला शेंगदाणे इथे तळून घ्यायचे आहे. मंद आचेवर छान असे तडतडत पर्यंत शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे. खूप लालसर करायचे नाही, खूप काळपट करायचे नाही. आणि आपण या मुरमुऱ्यामध्येच ते काढून घेतलेले आहे. बघू शकता यामध्ये मी फुटाणे सुद्धा टाकून घेतलेले आहे. जर तुम्ही दालिया टाकत असाल तर तो तुम्ही तळून टाका. मी इथे छान कडक आहे फुटाणे, म्हणून मी असेच घातलेले आहे. आता याला तुमच्या इकडे काय म्हणतात, आमच्या नागपूरकडे याला फिंगर म्हणतात. तर हे मी घेतलेले आहे. हे सुद्धा आपण तळून घेऊ आणि याने खूप छान टेस्ट येते त्या चिवड्यामध्ये. हे पण आपण तळून घेऊ आणि याला सुद्धा आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊ. म्हणजे हे सर्व साहित्य नंतर आपल्याला चिवड्यामध्येच घालायचं, म्हणून मी याच मुरमुऱ्यावर हे तळलेलं साहित्य काढून घेतलेलं आहे. कढीपत्ता सुद्धा छान कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपण काढून घेऊ. बघू शकता सर्व साहित्य तळलेले मी इथे काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मोहरी टाकून घेऊ फोडणीसाठी, जिरं घालून घेऊ आणि कांदा सुद्धा घालून घेऊ. बघू शकता आता भरपूरशे लोक कांदा खात नाही. मी आधीच सांगितलं हा कच्चा पक्का चिवडा आहे. आता कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हा चिवडा जास्त दिवस टिकवायचा आहे, साधारण 15 दिवस 8 दिवस, तर हे कांदे जसे आपण चिवड्याचे कांदे करतो ना, त्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचे आहे. जर लगेच करून खायचा असेल तर साधारण परतू. यामध्ये मी मिरची घालून घेतलेली आहे आणि त्याचसोबत बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे. यासाठी घालून घेतलेला आहे कारण की याचं मॉइश्चर गेलं पाहिजे, नाहीतर मग तो चिवडा चांबट येते. छान याला परतून घेऊ आपण. बघू शकता या प्रकारे मी इथे कांदा या रंगावर परतून घेतलेला आहे. यामध्ये आता मी हे सुके मसाले घालून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ सुद्धा चवीनुसार मी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित याला आता इथे आपण परतून घेऊ. मी आधीच सांगितलंय जास्त दिवस टिकवायचा असेल तर कांदा छान चिवड्याचा कांदा करतो तसा परतून घ्यायचा. आणि हा मसाला परतला की याच्यामध्ये जे साहित्य आपण इथे काढून ठेवलं होतं, फिंगर मी बाजूला ठेवले होते आणि जेही आपण तळून ठेवलं होतं मुरमुरे वगैरे सर्व या मसाल्यामध्ये घालून घेऊ. आणि फिंगरचे असे बारीक बारीक तुकडे करून यामध्ये घालून घ्यायचे. खूप छान वाटते. कोणी मक्याचे पोहे टाकते, पण कच्च्या चिवड्यामध्ये साधारण मक्याचे वगैरे पोहे आम्ही टाकत नाही. आम्ही हे फिंगर वगैरेच टाकतो. व्यवस्थित इथे मिक्स करून घेऊ. यामध्ये चवीनुसार आपल्याला साखर घालायची आहे. अगदी अर्धा चम्मच पेक्षाही कमीच घातलेली आहे. चवीनुसार तुम्ही घालू शकता आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बघू शकता व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही हा चिवडा नक्की करून बघा. मस्त आपल्याला मध्ये भूक लागली तर खायला होते. लहान मुलंही आवडीने खातात. लहान मुलांसाठी करायचं असेल तर तिखटाचं प्रमाण वगैरे कमी करा. व्यवस्थित इथे आपला चिवडा बनवून झालेला आहे. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.